वर्ग 10वा विषय सामान्य विज्ञान भाग 2 पाठ क्रमांक 1 अनुवांशिकता व उत्क्रांती स्वाध्याय। प्रश्न पहिला, खालील आकृती पूर्ण करा। उत्क्रांती पुरावे, बाह्यरूपिकीय। तर बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे बाह्यरूपिकीय, भ्रूणविज्ञान विषयक, पुराजीव विषयक, अवयवातील हाडांच्या रचनेतील साम्य। प्रश्न दुसरा, पुढील विधाने वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा। अ. मानवाच्या उत्क्रांतीस सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी सुरुवात झाली। तर याचं उत्तर आपल्याला असं देता येईल, पृथ्वीवर सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी हिमयुग सुरू झाले। त्यावेळी अखेरचे डायनोसॉर नाहीसे झाले आणि मग त्यानंतर सस्तन प्राण्यांची उत्क्रांती सुरू झाली। त्यावेळी आजच्या आधुनिक लेम्युरप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून माकडासारखे प्राणी विकसित होऊ लागले। आफ्रिकेतील या माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या अतिशय संथ गतीने 4 कोटी वर्षांपूर्वीच्या कालावधीत नाहीशा झाल्या। त्यांच्या शरीरात आणि मेंदूच्या आकारमानात बदल झाले। माकडांपासून कपी आणि मानव अशा 2 भिन्न उत्क्रांतीचे मार्ग निर्माण झाले। मानवसदृश प्राण्यांचा विकास होऊ लागला। मानवाच्या उत्क्रांतीच्या मार्गावर बुद्धीचा विकास, मेंदूच्या आकारमानात वाढ, ताठ चालण्याची प्रवृत्ती अशा बाबींचा विकास होत मानव उत्क्रांत झाले। सुमारे 7 कोटी वर्षांपासून हा सारा प्रवास सुरू झाला। खरा बुद्धिमान मानव हा 50,000 वर्षापूर्वी निर्माण झाला। सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यास कालांतराने जातिभेद किंवा जाती उद्भव होतो। तर याचं उत्तर आपल्याला असं देता येईल, विशिष्ट भौगोलिक स्थितीत प्रत्येक जाती वाढते। त्यांचा आहार, समागम काळ, विहार, फलन क्षमता इत्यादी जातीनिहाय भिन्न असतो। दुसऱ्या जातीतील सजीवांसोबत असे सजीव पुनरुत्पादन करू शकत नाहीत। एकच पूर्वज या 2 भिन्न जातींचा असू शकतो, परंतु काही कारणाने जर या जातीचे 2 गट पडले आणि खूप मोठ्या कालावधीकरिता ते पुनरुत्पादनीयदृष्ट्या व भौगोलिकदृष्ट्या अलग राहिले, तर त्यांच्या आनुवंशिक गुणधर्मात बदल होऊन त्यापासून 2 नव्या जाती बनतात। जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे। उत्तर, जीवाश्म हे पुरातन काळात अस्तित्वात असलेल्या सजीवांचा पुरावा। नैसर्गिक आपत्तीमुळे हे जीव त्याच वेळा गाडले जातात। विशेषतः ज्वालामुखीच्या लाव्हात अनेक अवशेष आणि ठसे सुरक्षितरित्या जपले जातात। हे सारे अवशेष तसेच ठसे यांना जीवाश्म असे म्हणतात। आपल्याला त्यांचे ठसे, अवशेष इत्यादींचा अभ्यास केला की त्यापासून पुरातन काळातील सजीवांच्या वैशिष्ट्यांबद्दल कळू शकते। कार्बनिक वयमापन पद्धतीने आपल्याला त्याचा नेमका कालखंड समजू शकतो। जीवाश्म हे भूस्तर रचनेनुसार ठराविक खोलीवर असतात। तळाच्या भूस्तरात अधिक पूर्वीचा जीवाश्म सापडतो। मिळालेल्या माहितीच्या आधारे पुराजीव, मध्यजीव आणि नूतन जीव असे महाकल्प ठरवण्यात आले आहेत। पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये भ्रूणविज्ञानविषयक पुरावे दिसून येतात। उत्तर, पक्षी, मत्स्य, सरीसृप, उभयचर आणि सस्तनी अशा विविध पृष्ठवंशीय प्राण्यांतील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते की प्रारंभिक अवस्थेत या सर्व प्राण्यांच्या भ्रूणांमध्ये बरेच साम्य होते। जसजसा विकास होतो तसतसे हे साम्य कमी कमी होत जाते। प्रारंभिक अवस्थेतील दिसून येणारे हे साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असे पुराव्यांवरून समजते।
प्रश्न 3 कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा. तर कंसात दिलेले पर्याय आहेत जनुक, उत्परिवर्तन, स्थानांतरण, प्रतिलेखन, क्रमविकास, आंत्रपुच्छ. अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारणभाव ह्युगो द व्हिस यांच्या डॅश सिद्धांतामुळे लक्षात आला. तर या जागी येईल उत्परिवर्तन. अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारणभाव ह्युगो द व्हिस यांच्या उत्परिवर्तन सिद्धांतामुळे लक्षात आला. प्रथिनांची निर्मिती डॅश मार्फत घडून येते हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले. तर याचं इथं उत्तर येईल जनुकांमार्फत. प्रथिनांची निर्मिती जनुकांमार्फत घडून येते हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले. DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याच्या प्रक्रियेस डॅश म्हणतात. तर इथे उत्तर येईल प्रतिलेखन. DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याच्या प्रक्रियेस प्रतिलेखन म्हणतात. उत्क्रांती म्हणजेच डॅश होय. तर उत्क्रांती म्हणजेच क्रमविकास होय. मानवी शरीरात आढळणारे डॅश हे उत्क्रांतीचा अविषयांगात्मक पुरावा होय. उत्तर मानवी शरीरात आढळणारे आंत्रपुच्छ हे उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय. प्रश्न 4 प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा. लॅमार्कवाद. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. भ्रूणविज्ञान. उत्क्रांती. जोडणारे दुवे. तर याचं उत्तर आपल्याला असं देता येईल जीन बाप्टिस्ट लॅमार्क या शास्त्रज्ञाने लॅमार्कवादमध्ये दिलेल्या उत्क्रांतीवरील पुढील 2 सिद्धांतांचा समावेश होतो. ते सिद्धांत आहेत इंद्रियांचा वापर व न वापराचा सिद्धांत आणि मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत. लॅमार्क यांच्या मते सजीवांच्या शरीररचनेत होणारे बदल हे उत्क्रांती होत असताना त्या जीवाने केलेल्या प्रयत्नांनी किंवा केलेल्या आळसामुळे होतात. जो अवयव सजीव अधिक क्षमतेने वापरतो त्याची जास्त वाढ व विकास होतो. याला त्यांनी इंद्रियांचा वापर व न वापर असे म्हटले आहे. याची उदाहरणे देण्यासाठी त्यांनी जिराफाची मान सतत ताणली गेल्यामुळे लांब झाली असे म्हटले. तसेच न उडणाऱ्या पक्ष्यांचे पंख कमकुवत झाले, उदाहरणार्थ इमू, शहामृग इत्यादी. अशी दिलेली उदाहरणे म्हणजे मिळवलेली वैशिष्ट्य अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. यालाच लॅमार्कवाद असे म्हणतात. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. उत्तर नैसर्गिक निवडीचा सिद्धांत चार्ल्स डार्विनने मांडला. यासाठी त्यांनी वनस्पती व प्राण्यांचे विविध प्रदेशांतील असंख्य नमुने गोळा करून त्यांच्या निरीक्षणावरून सक्षम ते जगतील असे मत मांडले. डार्विन याचे स्पष्टीकरण देताना म्हणतात की सर्व सजीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. निर्माण झालेले जीव जगण्यासाठी जीवघेणी स्पर्धा करतात. जो सक्षम असतो तो या स्पर्धेत टिकून राहतो. सक्षम जीवाच्या शरीरात जगण्यासाठी आवश्यक गुणधर्म असतात. हे निसर्गच निवडतो. निसर्गात सुयोग्य जीव जगतात, बाकीचे टिकाव धरू शकत नाहीत. जगलेले जीव पुनरुत्पादन करून स्वतःच्या वेगळ्या वैशिष्ट्यांसकट नवीन प्रजाती तयार करतात. भ्रूणविज्ञान. उत्तर निरनिराळ्या भ्रूणांचा तुलनात्मक अभ्यास भ्रूणविज्ञानात केला जातो. विविध पृष्ठवंशीय प्राण्यातील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचे निरीक्षण केल्यास असे आढळते की प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य दिसते. प्रारंभिक अवस्थेतील साम्य पाहता असा अंदाज केला जातो की या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत. उत्क्रांती. उत्तर सजीवामध्ये उत्क्रांती या प्रक्रियेत अत्यंत सावकाश गतीने क्रमिक बदल होत गेला.
त्याचप्रमाणे भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास होणे म्हणजे उत्क्रांतीच होय. उत्क्रांतीची ही प्रक्रिया अत्यंत सावकाश होते. त्याला कित्येक कोटी वर्षे लागतात. मात्र त्यातून जीवांचा विकास साधला जातो. उत्क्रांतीमुळे सजीव अत्यंत सक्षम होतात आणि त्यापासून नव्या जीवजाती निर्माण होतात. उत्क्रांती नक्की कशी झाली हे सांगण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळे सिद्धांत मांडले. त्यात डार्विन यांचे नैसर्गिक निवड आणि जाती उद्भव हे 2 सिद्धांत जगभरात योग्य मानले जातात. जोडणारे दुवे. उत्तर: काही सजीवात अशी शारीरिक लक्षणे आढळतात की ती लक्षणे 2 वेगळ्या गटातील सजीवात आढळून येतात. 2 वेगळ्या गटांना ही लक्षणे जोडत असल्याने अशा लक्षणांना जोडणारे दुवे असे म्हणतात. उदाहरणार्थ, डकबिल प्लॅटिपस हा प्राणी सरीसृप आणि सस्तन वर्ग यांना जोडणारा दुवा आहे. सरीसृप प्राण्यांप्रमाणे हा अंडी घालतो, परंतु सस्तन प्राण्यांप्रमाणे याच्यात दुग्धग्रंथी व शरीरावरील केस असतात. लंगफिश हा मत्स्य आणि उभयचर या वर्गांना जोडणारा दुवा आहे. तो मासा असूनही फुफ्फुसांद्वारे श्वसन करतो. जोडणाऱ्या दुव्यावरून उत्क्रांती कशी कशी होत गेली असावी याचा अंदाज येतो. प्रश्न 5वा. आनुवंशिकता म्हणजे काय हे सांगून आनुवंशिक बदल कसे घडतात हे स्पष्ट करा. उत्तर: एका जनक पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या संततीच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता होय. आनुवंशिक बदल होण्याची कारणे. उत्परिवर्तन. अचानक एखाद्या कारणाने जनक पिढीतील DNA मध्ये बदल घडला तर आनुवंशिक बदल होतात. युग्मके तयार होताना अर्धगुणसूत्री विभाजन प्रक्रियेत जनुकांची रसमिसळ होते. त्यामुळे आनुवंशिक बदल होतात. प्रश्न 7वा. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. उत्क्रांतीस आनुवंशिक बदल कसे कारणीभूत ठरतात? उत्तर: आईवडिलांच्या जनुकातून आनुवंशिक गुणधर्म पुढील पिढीत जात असतात. सजीवात ज्या गुणधर्मामुळे परिसराशी अनुकूलन करून राहण्याची जास्त क्षमता निर्माण होते, असे गुणधर्म असलेली जनुके नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार पुढच्या पिढीत हस्तांतरित होतात. अतिशय हळूवार चालणाऱ्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत चांगली जनुके असलेले सजीव प्रजननातून टिकून राहतात. ज्यांची जनुके जगण्यासाठी अनुकूल नसतील असे सजीव पृथ्वीवर टिकून राहू शकत नाहीत. गुंतागुंतीची प्रथिने निर्माण होण्याची प्रक्रिया स्पष्ट करा. उत्तर: गुंतागुंतीची प्रथिने निर्माण होण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे स्पष्ट केली आहे. प्रत्येक मेसेंजर RNA हा हजारो कोडांचा बनलेला असतो. त्यावरील संदेशानुसार प्रथिने त्यासाठी लागणारी अॅमिनो आम्ले पुरवण्याचे काम ट्रान्सफर RNA करतो. त्याकरिता मेसेंजर RNA वर जसा कोडान असतो त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडान ट्रान्सफर RNA वर असतो. या क्रियेला भाषांतरण असे म्हणतात. ट्रान्सफर RNA ने आणलेल्या अॅमिनो आम्लांची पेप्टाइड बंधाने शृंखला तयार करण्याचे काम ट्रान्सफर RNA करतो. या दरम्यान रायबोसोम मेसेंजर RNA च्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक ट्रिप्लेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. या क्रियेस स्थानांतरण असे म्हणतात. प्रथिनांच्या अशा अनेक शृंखलांच्या एकत्र येण्यानेच गुंतागुंतीची प्रथिने तयार होतात. हीच सजीवांच्या शरीरातील विविध कार्ये पार पाडतात आणि त्यांच्या स्वरूपाचे नियंत्रण करतात. उत्क्रांतीचा सिद्धांत सांगून त्यासाठी कोणते पुरावे आहेत? उत्तर:
उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार पहिला सजीव जीवद्रव्याच्या स्वरूपात पृथ्वीवरच्या समुद्रात निर्माण झाला. त्यानंतर हजारो वर्षांनी यापासून एकपेशीय सजीव निर्माण झाले. या एकपेशीय सजीवात क्रमवार बदल होत गेले व त्यापासून निरनिराळे जटिल सजीव विकसित झाले. निरनिराळ्या कारणांनी सजीवांतील बदल व विकास हा सर्वव्यापी अंगांनी झाल्यामुळे आज दिसणारे अनेक प्रकारचे सजीव पृथ्वीवर अस्तित्वात आले. यामुळेच ही सर्व उत्क्रांतीची प्रक्रिया क्रमविकासाच्या स्वरूपात झाली. हीच संघटनात्मक उत्क्रांती आहे. उत्क्रांतीविषयक पुरावे: 1. बाह्यरूपीय. 2. शरीरशास्त्रीय. 3. अवशेषांगे. 4. पुराजीवविषयक. 5. जोडणारे दुवे. 6. भ्रूणविज्ञानविषयक. उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्त्व सोदाहरण विषयित करा. उत्तर: निरनिराळ्या सजीवांत शरीरातील वैशिष्ट्ये साम्य दाखवतात. उदाहरणार्थ, मानवी हात, मांजरीचा पाय, वटवाघळाचा चर्मपर व देवमाशाचा पर यांच्यात हाडांच्या रचनेत व हाडांच्या जोडणीत साम्य दिसून येते. बाह्यरूपात यात कोणतेही साम्य दिसून येत नाही. त्यांचा प्रत्येक प्राण्यात उपयोगही वेगवेगळा आहे. तसेच त्यांच्या रचनेतही भिन्नता आहे. परंतु हे हाडांतील साम्य त्यांचे पूर्वज समान असावेत याचा पुरावा ठरवू शकते. यालाच शरीरशास्त्रीय पुरावा म्हटले जाते. जीवाश्म म्हणजे काय हे सांगून उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून जीवाश्म कसे गृहीत धरतात हे उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर: जीवाश्म हे पुरातन काळात अस्तित्वात असलेल्या सजीवांचा पुरावा असतात. काही नैसर्गिक आपत्तीमुळे हे जीव त्याच वेळा गाडले जातात. विशेषतः ज्वालामुखीच्या लाव्हात अनेक अवशेष आणि ठसे सुरक्षितरित्या जपले जातात. हे सारे अवशेष तसेच ठसे यांना जीवाश्म असे म्हणतात. त्यांचे अवशेष, ठसे इत्यादींचा अभ्यास केला की त्यापासून आपल्याला पुरातन काळातील सजीवांच्या वैशिष्ट्यांबद्दल कळू शकते. याशिवाय कार्बनी वैमापन पद्धतीने आपल्याला त्याचा नेमका कालखंड देखील समजू शकतो. भूस्तर रचनेनुसार जीवाश्म ठराविक खोलीवर असतात. अधिक पूर्वीचा जीवाश्म तळाच्या भूस्तरात सापडतो. त्या माहितीच्या आधारे पुराजीव, मध्यजीव आणि नूतनजीव असे महाकल्प ठरवण्यात आले आहेत. त्या कालावधीत अनुक्रमे अपृष्ठवंशीय, मत्स्य, उभयचर, सरीसृप, नंतर मध्यजीव महाकल्पात सरीसृप आणि नंतर नूतनजीव महाकल्पात पक्षी आणि सस्तन प्राणी यांची जीवाश्मे आढळून येतात. सध्याचा मानव कसा उत्क्रांत होत गेला याबाबत माहिती लिहा. उत्तर: लेम्यूरप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून मानवाचे पूर्वज विकसित झाले. पुढच्या 7 कोटी वर्षात निरनिराळे माकडसदृश प्राणी निर्माण होत गेले. सुमारे 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील या माकडसदृश प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या. त्यापासून कपी आणि मानव अशा 2 गटांची स्वतंत्र उत्क्रांती झाली. मेंदूच्या आकारमानात वाढ, हाताचा अंगठा आणि पंजा यांच्या सुधारणा, 2 पायांवर चालणे, पळणे या प्रकारचे बदल होत होत मानवसदृश प्राणी निर्माण होऊ लागले. त्यानंतरच्या काळात हे कपीसारखे प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियात पोहोचले. त्यांच्यापासून गिबन आणि ओरँगुटान निर्माण झाले. उरलेले हे कपीसदृश प्राणी आफ्रिकेतच राहिले आणि सुमारे 2,50,00,000 वर्षापूर्वी त्यातून पुढे चिंपांझी व गोरिला उदयास आले. सुमारे 2 कोटी वर्षापूर्वीच्या एपच्या काही जातींची प्रगती मानवसदृश प्राणी निर्माण करण्याकडे झुकली. एप झाडावरून वास्तव्यासाठी खाली आल्यामुळे त्यांच्या कमरेच्या हाडांचा विकास झाला. त्यामुळे ते ताठ उभे राहू लागले, मागचे पाय शरीर तोलू लागले आणि त्यामुळे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले. सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी हातांचा वापर करणारे
ताठ उभे राहणारे पहिले मानवसदृश प्राणी अस्तित्वात आले. त्यानंतर आदिमानवाच्या निरनिराळ्या जीवाश्मांवरून मानवी उत्क्रांतीचा आराखडा तयार झाला. आफ्रिकेतील रामापिथिकस हा पहिला मानवसदृश प्राणी म्हणून नोंद झाली आहे. रामापिथिकस, ऑस्ट्रेलोपिथिकस, निअँडरथल मानव, क्रो-मॅन्यन मानव असे मानवी उत्क्रांतीमधील महत्त्वाचे टप्पे आहेत. निअँडरथल मानव हा पहिला बुद्धिमान मानव म्हणजेच होमो सॅपियन म्हटला जातो. यानंतरच्या उत्क्रांतीमध्ये जीवशास्त्रीय बदल कमी झाले, मात्र सांस्कृतिक बदल झाले. बुद्धिमान मानवाने शेती, पशुपालन, वसाहती बसवणे, कला, इतिहास, शास्त्रे अशा इतर प्राण्यांना जमणार नाहीत त्या बाबी निर्माण केल्या.